आता हे लुक बघून सगळ्यात जास्त खुश होईल ती त्याची आई होईल. बोला टाळ्या वाजवा यार. खूप खतरनाक गाणं शूट करतो आम्ही. आपल्याला अशीच गाणी करायला आवडतात जी चॅलेंजिंग असते. हे ज्यांची गाडी आहे ना ती स्वतः पण चालवत नाही, ते बाहेरून ड्रायव्हर मागवतात. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. आपण परत आलेलो आहे नाशिकमध्ये सिन्नरला आणि खूप खतरनाक गाणं शूट करतो आम्ही. गाण्याचं नाव काय आपल्या? बैलगाडा. बघितलं असेल सॉन्ग. आणि गाण्याचं नाव आहे आपला आला बैलगाडा. आणि ज्याच्यामध्ये आता आम्ही प्रॅक्टिस करणार आहे घाटामध्ये बैलगाडा चालवायची, ती पण फास्टमध्ये, आणि खूप रिस्की आहे. तर आपल्याला अशीच गाणी करायला आवडतात जी चॅलेंजिंग असतील. तर आता चला आपण शिकायचा प्रयत्न करू. आपल्या गाण्यामध्ये सोबत काम करणारे स्वतः निक शिंदे आणि पळणारे रितेश कांबळे. आणि चला ही सगळी आपली टीम आलेली आहे. सुशांत मित्र आपला आणि चेतू आपला मित्र. आणि डिरेक्ट करणार आहे आपल्याला आपलं फर्स्ट टाइम मनीष महाजन यांच्याबरोबर फर्स्ट गाणं आहे माझं नाशिकमध्ये. यांनी मला कधीच बोलवलं नव्हतं. क्या बात आहे. थांबा जरा, टोपी छोटी पडली, डोकं मोठं झालं माझं. क्या बात आहे. कडक बिग हिट या युट्यूब चॅनल वरती गाणं येणार आहे. टोपी घातल्यामुळे तुम्हाला कळलंय आता. चला चलो. आता कॅमेरा काहीच नाही, आता शूट फक्त ट्रायल आहे ना, शिकवतो. हा बसा ना. कसं आहे भाई? तुम्ही आपण मागं थांबा. सॉर्टेड आपणच तिथे घरी वापरेल नाही म्हणजे अशी घरी गाळा घालेलंच नाही. तिकडून घरून सोडले का गाडीत घालायला जाऊन गाळा घालायला. आपण शेताच्या कामाला पण घरी जाऊन म्हणजे आता आपण गाळा घातली ना, अशी गाळा घालते. एकदा ट्राय करतो का काय? आता बघून घे ना आता समोर की कसं काय. त्यांना चालू दे. तुम्ही चालवता का? तू त्यांना चालू दे, तू एकदा बघू का. आणि बघितलं पुढे बसतो मला काय नाही, पण ते ये ना मला काय बैल पळतील. बैल काय ड्रायव्हर तुम्हीच न्यायचे. तू मागे बस, त्यांना पुढे यांची पण यांची हिंमत नाही बसायला दुसऱ्या स्पेशल. म्हणजे हे शर्यतीला हे स्वतः नाही चालवत, पहिले यांचे ड्रायव्हर स्वतः मालक पण बसायला घाबरत ते. आणि इथं मला म्हणते ते पळव. तिच्या बैल कोणी स्वतः चालवतच नाही. तेवढी गाडी हाकायची ना हो. 5-10 मिनिटं पाहिजे ना तेवढी. एनर्जेटिक काम आहे ना ते बैलांसोबत रेस करणं. आता त्यांना म्हणा एकट्याने पळवा ना. शर्यतीमध्ये आपण जे लोक बघतो ना बैलांच्या मागे बसून मारतो, हे ना हे खूप रिस्की काम आहे. जॉकी वेगळा आहे. माझं 31 तारखेला शूट पण आहे. आणि मेन काय विषय, हे ज्यांची गाडी आहे ना ते स्वतः पण चालवत नाही, ते बाहेरून ड्रायव्हर मागवतात आणि बैलगाडा शर्यतीच्या वेळेस घाटात पळवतात. मेन म्हणजे काय विषय, जेवढा ज्या प्रकारे विचार केला की एक इझी असेल, ते आता ज्यावेळेस बसलं त्यावेळेस समजतं काय विषय आहे. ते म्हणजे घाट दिसला की ते नॉनस्टॉप पळतात डायरेक्ट, थांबायचा विषयच नाही. तिथं मी पण विचार करून आलो की मी पण आता ते स्वतः ते त्यांची गाडी आहे आणि ते 4 जण धरून चालवतात आणि माझ्याकडनं डायरेक्ट पळव म्हणतात. सुशांत ऐसा बता रहा है, देखो ना मराठी. सुशांत बघा कसं सांगतोय, तसं काय लय 10 दिवस खेळतो तो त्यांच्यासोबत. इथं फाट्या ते नाही सांगत आहे, बडी बडी करतोय. हा मोहित भाई, क्या बोल मोहित भाई. मागे थांबा आशिष
अरे थांबा रे इकडं. ए खालूनच पळला. ट्रॅक इथं होता आणि ते पळत आले तिकडून आणि त्यांना ते थांबानाच आहे आता गाड्या. आपल्याला एवढं स्पीड मध्ये जरी पळला तरी होईल. ते खेचायचं भाई, त्यांचं व्यसन असते ना. तू जेवढा तुझी पावर वापर एवढी तेव्हाच तुला ते समजेल ना. एकदा ट्राय मार कसं काय ते वाटलं तर अर्ध्यामध्ये पकडतील मग हे लोक. हा बैलगाड्याची जी अंदाज येऊन जाईल तुला. 10-15 जण पर्यंत अडवून बसेल. मन मोठं डायरेक्ट सुटायचा. बघ एकदा करून बघ. सुटून बघू एक काम कर. हे टाकते रील्स काढते. तुम्ही दोघं काढायचे. दोघांना लावू दे पहिले. आम्ही दोघं सुटले. आम्ही सुटले. आता तुम्ही जास्ताची majority select करू. घेऊ नका. एकदा एक राऊंड मारला ना त्याला सरावासाठी काय पाय लावून ठेवा. तुम्ही पण बसा. बसणार की थांबा बसा. हा बसले काय नाही. नको टेन्शन घ्या. तर गाईज आतापर्यंत सगळं नीट चाललं होतं. तुम्ही पाहिलं खूप जण सगळ्यांचं स्वतःचं मत मांडत होते की विश्ल्या असं चालू तसं चालू, हे कर ते कर. कारण लोकांना मत देण्यापेक्षा ते ॲक्च्युली करणं खूप अवघड असतं. ते कारण मी अनुभवलंय. आणि तुम्ही ही जी बैलं पाहत होते ही बघितली की 4-4 जण यांना हँडल करायला होते. कारण मेन जे मामा बसले होते त्यांची पण तेवढी हिंमत नव्हती होत की नाही का चालवायची. म्हणून एकाने इकडे धरलं होतं, एकाने इकडे धरलं होतं. कारण ही बैलच खूप ॲग्रेसिव्ह होती. आणि तुम्ही जी गाण्यात मी चालवताना जी पाहिलेत बैल, ती बैल जरा वेगळी होती आणि जरा ती ऐकणारी होती. जरा त्यांना थांब म्हणले की थांबायचे. किती पण स्पीडमध्ये पळले तर जरा ओरडलं ना थांब तर लगेच थांबायचे. आतापर्यंत सगळं नीट चाललं होतं. आता पुढची फुटेज पहा. पुढच्या फुटेजमध्ये एक खूप मेजर ॲक्सिडेंट झाला आणि म्हणजे आम्ही पडलो. जे मामा मला शिकवत होते ते आणि मी पडलोय. तर ते बघा तुम्ही कसं पडलं. कारण त्यांना खूपच हे झालं. कारण मी पुढं व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की त्यांना काय झालं. पण ॲक्च्युलीमध्ये त्यांना दवाखान्यात नेल्याच्या नंतर कळलं की त्यांचं इथलं मनगटाचं जे हाड असतं ते फ्रॅक्चर झालं होतं. कारण खूपच हे रिस्की काम होतं. तर बघा अगोदर ती फुटेज आणि कंटिन्यू करा ब्लॉग. ए पडली. इथूनच सुरुवात केली व्हिडिओची आणि इथंच आता परत आलोय. तुम्ही पाहिलं असं आता मागची व्हिडिओ. म्हणजे घाटामध्ये बैलगाडी चालवणं खूप अवघड आहे. मेन काय होतं जे गाडी मालक होते ते म्हणले आम्ही स्वतःच चालवत नाही कारण आम्हाला स्वतःलाच भीती वाटते. कारण कंट्रोल नाही राहत त्यांना स्वतःला. एकदा पळायला लागलं तरी पण ते माझ्या मागे जे मामा होते ते म्हणले बस आपण चालू म्हणले. बसल्याच्या नंतर घाटाच्या इथला जो बांध असतो त्याच्यावरनं गाडी उडली एकदा. त्यावरनं फक्त मी जम्प होऊन परत खाली बसलो. तिथं काय वाटलं नाही. पण लगेच पुढं गेल्याच्या नंतर असा मोठा खड्डा होता 4-4.5 फुटाचा असं नाही 4-4.5 फुटाचा असं एवढा मोठा खड्डा. तिथून डायरेक्ट बैलांनी डायरेक्ट जम्प केली मोठी. आणि त्याच्यात मी पण पडलो आणि ते पण पडले. मी इकडं पडलो ते इकडं पडले. आणि बैल नॉनस्टॉप असे तेवढा मोठा राऊंड दाखव रे आशिष. बघा ती गाडी दिसते का, त्या गाडीच्या इथं आम्ही पडलो. ती बैल तिकडून अशी अशी पळत 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 तिकडून येऊन इथं रोडला येऊन थांबली.
आणि मग ते स्वतःहून गाडीच्या शेजारी जाऊन थांबले. ते गाडी काढून डायरेक्ट ऑटोमॅटिक गाडीत बसले आणि गेले निघून. तर आता एवढी मोठी रिस्क नाही घ्यायची घाटात मला पळवायची. मी नाही पळवणार कारण माझं शूट आहे परत 31ला वेगळं आणि ते जरा माझा लाईफमधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असणार आहे. तर त्यासाठी मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत कारण ह्या आत्ताच्या ॲक्सिडेंटमध्ये जे माझ्या मागं मामा होते त्यांचा शोल्डर डिसलॉकेट झालेला आहे आणि नशीब की माझं काही नाही झालं कारण पुढचं कामच नसतं करता आलं मला. गोड असतं हा नादलाही बेकार काळीज लागतं काळीज. सल्यूट सगळ्या बैलगाडा मालकांना माझा सल्यूट आहे. आणि महाराष्ट्र खूप नशिबाने की महाराष्ट्रात एवढे धाडसी खेळले जातात आपल्या, बाकी कुठं नाही. एक नंबर चॅलेंजिंग आहे, करू आपण. चला काहीतरी सांगताना त्याला जे येते ते चांगलं आहे. चलो चलो जे तुला येते ते नको करायला. बरोबर केलं ते. कुठं जातो सांगू का? अरे काल प्रॅक्टिस केल्यानंतर आमची हिंमत संपली. परत बैलगाड्यावर बसायची. आम्ही डायरेक्ट झोपलो, जेवलो, फिरलो आणि आज दुसऱ्या दिवशी आम्ही प्रॅक्टिसला आलेलो आहे. आणि बघू शकता तुम्ही काल एवढं दिसत नव्हतं, आज जास्त दिसतंय. थोडं वरती पण ऐक थोडीशी सिंपती द्या गाईज मला. मी थोडंसं कष्ट करतो. थोडीशी सिंपती द्या कमेंटमध्ये सांगा. मी खूप मेहनत करतो दादा, असं काहीतरी बोलणार सिंपती द्या. आरतीचे पैसे कट करा. उडी मारून दात मारायचे. शिकवलाय मी घेतला बाई. तर मित्रांनो आम्ही रिहर्सल सोडून आलो रितेशची केस कापायला आणि मोठ्या भावाच्या नात्याने त्याचं लुक जरा छोटं करायचं. मागचा अख्खा झुब्बा काढून टाकायचा कारण गाण्याची रिक्वायरमेंट आहे. गावरान मुलगा दाखवायचे. थोडस जास्तच वेगळं वाटतंय. एवढं तर कापायचं. तर मित्रांनो अरे थांब मी बोलणार ना भाई. मगाशी तुम्हाला दाखवलं अजून वरती घेऊ. रितेशचं मगाशी तुम्हाला लुक दाखवलं, झिपऱ्या वाढवल्या होत्या त्याचा. आता हे लुक बघून सगळ्यात जास्त खुश होईल ती त्याची आई होईल. बोला टाळ्या वाजवा यार. भारी दिसतंय. जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा. एक नंबर हाय आपला आला बैलगाडा.